नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे बालेपीर दरगाह यात्रेस सुरुवात. जंगी कुस्त्याचा फड रंगणार. महाराष्ट्रासह कर्नाटकातील मल्ल गाजवणार कुस्तीचा फड. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार. शेडोळ येथे ग्रामदैवत बालेपीर दरगाह यात्रेस सुरुवात. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे दरवर्षी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले बालेपीर दरगाह येथे मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यात येते. या यात्रेमध्ये संदल मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथील मानाचे मानकरी मुजावर वाडा येथून वाजत गाजत मोठ्या जल्लोषात संदल मिरवणुकीने जोरदार फटाक्याची आतषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात संदल दरगाह येथे आणला जातो. दरवर्षी गावाबाहेरील भाविक भक्त बालेपीर देवाला भात मलिद्याचा नैवेद्य दाखवतात. यात शेडोळ गावातील लेकमाता वर्षभर माहेरी न येता पाडव्याला यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहतात. येथील बालेपीर दरगाह देव हा नवसाला पावणारा देव असून भक्तिभावाने ग्रामस्थ या यात्रेत सहभागी होतात व मोठ्या उत्साहाने बालेपीर दरगाह यात्रा साजरी करतात. नमस्कार, मी सतीश भीमराव धुमाळ शेडोळ गावचा रहिवासी असून मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक. ही बालेपीर यात्रा उत्सवानिमित्त एक दोन गोष्टी बोलू इच्छितो. शेडोळ नगरीतील सर्व बालेपीर यात्रेचे बालेपीराचे भक्त, परिसरातील सर्व तमाम आमच्या गावातील सर्व नाते गोते पाहुणे या देवाची भक्ती करतात. बालेपीर हा देव सर्व जाती धर्माचा आहे. जरी आज तो मुस्लिमाचा जरी वाटला तरी आमच्या या बालेपीर देवस्थानाला सर्व, मग ते इतर जातीचे सुद्धा, इतर म्हणण्यापेक्षा सर्व जाती धर्माचे लोक या देवाची भक्ती करतात. कारण हा देव म्हणजे नवसाला पावणारा देव आहे. आणि या देवाचा नवस फेडण्यासाठी गुढीपाडव्याला या देवाची यात्रा असते. गुढीपाडव्या दिवशी संध्याकाळी संदल, शोभेची दारू हे करण्यासाठी सर्व गावातील तमाम जनता, लहान थोर मोठे सर्व, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, सर्व लोक, मग त्या महिला असतील किंवा पुरुष असतील, त्या संदलामध्ये सहभागी होतात. आणि संदल एवढा मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो, भयानक. कारण प्रत्येक घरातला व्यक्ती हा या देवाला भक्ती करणारा, मानणारा ग्रुप आहे. परिसरातील सर्व या शेडोळ नगरी पंचकृषीतील सर्व तमाम जनता या देवाच्या यात्रेला येतात. यात्रा मोठी असते. या शेडोळ नगरीतील ज्या लेकमाता आहेत बाहेरगावी असणाऱ्या सुद्धा, त्या दुसऱ्या इतर सणाला नाही आले तरी चालतील, परंतु या उत्सवाला गुढीपाडव्या दिवशी त्या इथं हजर राहतात आणि या देवाची मनोभावे पूर्ण सेवा करतात आणि एक नवस बोलतात की आपल्याला जे काय पाहिजे ते. तरी या ठिकाणी गुढीपाडव्या दिवशी जी दारू, शोभेची दारू उडवली जाते, उत्सव साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी मलिदा भाताचं नैवेद्य असतं आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन त्याची आराधना करतात. आणि नंतर दुसऱ्या दिवशी या महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीच्या परिसरामध्ये असणारे जे मल्ल आहेत या ठिकाणी कुस्तीसाठी म्हणून येतात आणि मोठ्या गावातलं सर्वच सहकार्यानं बक्षीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिलं जातं. मोठ्या कुस्त्याचा कार्यक्रम, जंगी कुस्त्याचा कार्यक्रम केला जातो. अशा या परिसरामध्ये या येणाऱ्या 19, 20 आणि 21 तारखेला, 19ला संदल, शोभेची दारू, दुसऱ्या दिवशी नैवेद्य आणि तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्याचा कार्यक्रम केला जातो. या परिसरातील पंचकृषीतील सर्व लहानथोर मंडळी सुद्धा या देवाची भक्ती करतात, आराधना करतात. मी या ठिकाणी जी मुलाखत देत आहे एवढ्यासाठीच की सर्वांनी या यात्रेला, सर्वांनी बाहेरगावच्या असणाऱ्या सुद्धा लोकांनी यावं,
या यात्रेत सहभागी व्हावं आणि या गावची शोभा वाढवावी. या ग्राम दैवत जे बालेपीर यात्रा आहे याचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा. आणि म्हणून मी सर्व शिरोळ नगरीतील सर्व लहान थोर मंडळींना सुद्धा एक ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्तानं शुभाशीर्वाद देतो आणि या ठिकाणी या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि या यात्रेचा आनंद द्विगुणित करावा अशी मी विनंती करतो.